संमती मिळवण्यासाठी फॉर्म भरण्याचं काम सुरू आहे. ते एकंदरीत कोणाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि कोण बिल्डर आहेत, काय माहिती समोर आहे? सर्व पत्रकार बांधवांचे सर्वात प्रथम बालाजीनगर वासी यांच्या वतीने आणि आमच्या 100 प्रतिनिधीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि त्याच प्रथम असं झालेलं आहे की या ठिकाणी काही लोकांची दिशाभूल करण्याचा सर्वात मोठा प्रयत्न चालू आहे. आमची मागणी होती की ज्या ठिकाणी जो कुठला बिल्डर असेल, जे विकसक कोण असतील, त्यांनी या ठिकाणी बालाजीनगर लोकांच्या सर्वप्रथम सामोर येणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आम्हाला बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया, विकासक भागामध्ये तुम्ही आम्हाला किती काय देणार आहात हे आम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही विकसक म्हणून या ठिकाणी आहात तर आमची झोपडपट्टी लहानाचं मोठं ह्या वस्तीमध्ये मी झालोय. त्याच्या काही मीटर गेलो ते मला वाटतं 4-5 रूम सोडल्यानंतर माझं स्वतःचं घर आहे. या ठिकाणी शिक्षण माझं ह्याच भागात झालंय. पण माझी मागणी सगळ्यात मोठी ही होती की आम्हाला तुम्ही प्रत्यक्ष येऊन सांगा. पण या ठिकाणी तुम्ही जे कोण विकसक लोकांचे जे काही चेले चमाटे कार्यकर्ते मानसिकते हेमे देवे कोण असतील त्यांचं घेणं देणं नाही मला. पण तुम्ही आम्हाला येऊन आम्हाला बिल्डर तुम्ही जोपर्यंत समोर आणून सांगत नाहीये तोपर्यंत आमचा विकास कोण करणार आहे आम्हाला तोपर्यंत कळणार नाहीये. तर सगळ्यात मोठी माझी मागणी ही आहे की तुम्ही आम्हाला इथं येऊन सांगायचं की मी बिल्डर आहे. तुम्ही 2 आहे, 4 आहे, 10 आहे, 15 आहे, 16 आहे, तुमचे काय असेल ते असेल. प्रत्येक लोकवस्तीमध्ये तुम्ही इथे येऊन सांगा. आणि एसआरएचा नेम हा सांगतो, एसआरएचा नेम हा सांगतो की तुम्ही एखादा एसआरए हा सर्व अधिकारी जो कोण असेल त्यांना एखादी स्कीम राबवायची असेल तर भर चौकामध्ये त्यांनी एलईडी लावणे किंवा परिपत्रक त्याच्या नावाचं वाटणे बंधनकारक आहे. त्या ठिकाणी असं कुठलाही प्रकार या ठिकाणी घडलेला नाही. इकडे बघायला गेलं तर साधारण हा जो संपूर्ण भूखंड आहे तो एमआयडीसीचा भूखंड आहे. हा. 16-16.5 एकरचे काही 16 16.5 एकर त्याच्यावर बरोबर. अनेक कुटुंब रहिवासी राहतात. तर बघा इथं जर एसआरए व्हायची वेळ जर आली तर किती कुटुंब पात्र होतील अंदाजे? त्यांच्याकडे फोटो पास आहेत लीगल पद्धतीने, किती कुटुंब बेघर होणार त्याची काय माहिती समोर येते? हो, साधारणतः माझ्या माहितीनुसार 18 ते 1900 घरांचा फोटो पास लिगली गव्हर्नमेंट आपला महानगरपालिकेत आहे. पण बिल्डर असे म्हणतात की फोटो पास हा महापालिकेचा आहे. एसआरए आम्ही राज्य शासनाचा लाभ राबवतो असं तो बिल्डरचे काही एक हस्तक्षेप व्यक्त सांगतो. त्याचं नाव मी काही दिवसांनी तुम्हाला डिक्लेअर करलच. त्याच्यामध्ये असं झालंय, मग तुम्ही जर 2011 पर्यंत जे लोक पात्र आहेत त्यांना तुम्ही घरं देणार आहात. 2011च्या नंतर ज्यांचे घर आहेत त्या घरांचा तुम्ही विचार केलाच नाहीये. आणि बिल्डरांशी काही हस्तक्षेप असतील त्यांना आम्ही प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही चारही बाजूने जर बघत गेला, हा उभा नाला जो गेलेला आहे खालच्या पट्ट्यानी, खालच्या पट्टा गेल्याच्यानंतर टेल्को रोड आणि एमएससीबीचा रोड नंतर हा रोड, ह्याच्या आतमधली झोपडपट्टी तुम्ही पात्र केलेली आहे. पण ह्या भागाच्या पलीकडच्या काही भाग आहेत त्याच्यामध्ये झोपडपट्टी पात्र असं तुम्ही घोषित केलं नाही. हे महापालिकेने पण केलं नाही, पण बिल्डर पण करेल का नाही त्याची शक्यता नाही. त्याच्यामुळं बिल्डरला मी हे पण विचारलं म्हणजे एक बिल्डर नव्हता, त्याचे अनेक कोणतरी कार्यकर्ता होते, त्यांनी मला हा मुद्दा मांडला. मी त्याला विचारलं की बाबा तुम्ही चारही बाजून जो रोड घेतलाय, आता तुम्ही बघत असाल पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी विकसक निविकसक हा भाग निवडलेला आहे. ज्यांचा व्यवसाय आहे, ज्यांचा विकास आहे, आता छोटे मोठे पोटाची जेव्हा भागवणार ह्या पलीकडच्या रस्त्यात भाग आहेत त्यांनी तिथं निवासी मधून केलेला आहे. पत्रकार बांधवांना माझी छोटीशी विनंती, फक्त कॅमेरा थोडा एकदा पाठीमागे फिरवाच. त्या भागामध्ये त्यांनी असं निवासी केलं आहे. तो रोडच्या पलीकडे एखादा व्यक्ती जर राहत असेल तर निवासी कसा होईल? एक महत्वाचा मुद्दा, आता 3 स्थानिक स्वराज्य संस्था या प्रोजेक्टवर काम करतात. महापालिका असेल, एमआयडीसी असेल, एसआरए असेल. तर तुमचं कोणत्या अधिकाऱ्याची चर्चा झाली का या संदर्भात? एमआयडीसीचा किंवा एसआरआयचा एकही अधिकारी आमच्या या ठिकाणी यायला तयारच नाहीये. आणि एसआरआयचा बिल्डर कोण तुम्ही सांगा तरी आम्हाला. तुम्ही फॉर्म भरताय, आम्ही तुम्हाला वारंवार विचारतोय तुम्ही एसआरआयचा बिल्डर कोण आहे आम्हाला एकदा सांगाच. बीबीजी का बीजी काहीतरी आहे, मला वाटतं बालाजी असं काहीतरी आहे, लोक सांगतात मला. पण तो बिल्डर अजून समोर यायला तयार नाहीये. महापालिकेचं काय झालं? महापालिकेला मी विचारलं तर महापालिका एसआरए झोनीपूला अनेक अधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली. ते म्हणले की आमच्याकडे बालाजीनगरचा एसआरए संदर्भ कुठलाही प्रकारचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. दुसरा भाग राहिला एसआरए अधिकाऱ्यांचा. काय म्हणते सर? एसआरए साठी महापालिकेचा प्रस्ताव देखील तितकंच गरजेचं असतं. मग महापालिकेला याबाबत कशी काय माहिती नाही? आता हे यांचं काय 51% काहीतरी म्हणतात, लोक सांगतात आम्हाला 51% बिल्डर हा प्रायव्हेट बेसिस वरती काम करून हे करतो, 51% गोळा करतो. जे विरोधक आहेत का नाही ते मग घेणं, पण त्याच्यामध्ये विरोधकांची सहमतीची काही गरज नाहीये. बिल्डरला एसआरए करण्यासाठी 51% हे मान्य आहे, पण त्याच्यामध्ये विरोधक जरी असले ना तरी त्यांना त्यांचे घर बिल्डर हे देणं हे एसआरएचा नेम सांगतो. लोक मागणी काय असतात? आमच्या या ठिकाणच्या सर्व नागरिकांच्या वतीने माझी वैयक्तिक मागणी अशी असणार आहे, या ठिकाणी तुम्ही प्रस्ताव मांडताय, तुम्ही एसआरए करणार आहात, तुम्ही सर्व समक्ष या लोकांना इथं येऊन सांगा बिल्डर आहात तुम्ही कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया किती देणार आहे
त्या तुम्ही या ठिकाणी धार्मिक स्थळ माझ्या घराच्या बाजूला मस्जिद आहे, हे मस्जिद आहे, याच्यावरच्या भागाला एक मस्जिद आहे, बुद्धविहार आहे, समाज मंदिर आहेत आणि हिंदू धर्म असे अनेक धार्मिक स्थळ आहेत. त्या धार्मिक स्थळांचा तुम्ही विचार केलाय का कुणी? त्या धार्मिक स्थळांचा तुम्ही विचार करा. हे सारे धार्मिक स्थळांच्या विचाराबाबतीत थोडस बिल्टेप मध्ये आहे. सगळ्यात मुद्दा हा मुद्द्यावर राहतो. दुसरा विषय असा अजून राहतो, या ठिकाणी शाळेची काही आमच्या 3 किलोमीटर अंतर होती. पहिली ते 10वी 12वी पर्यंत शालेय शिक्षण विभाग आहेत कट. शालेय शिक्षण विद्यार्थ्यांच्यासाठी 3 किलोमीटर ते आम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, वसंतदादा पाटील शाळा असेल, अनेक शाळा या भागामध्ये आहेत. तर आम्हाला आडव्या झोपडपट्टीमध्ये उठून तुम्ही आम्हाला उभ्या झोपडपट्टीमध्ये घेणार असाल तर पहिली ते 3वी पर्यंत 4थी प्राथमिक शाळा तुम्ही देणार आहात का? विरोध करताना आतापर्यंत बघितलं फक्त पुरुष समोर आहेत, महिला का समोर आहेत? कारण सांगतो, महिलांची मानसिकता आजच्याही आपल्या काळामध्ये आपण बघत आहात. एखादी महिला दुसऱ्या महिलेला सांगते आणि तिचे विचारसरणी कुठेतरी डाऊन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सध्याच्या स्थितीला कंडिशन आहे. अनेक महिला बाहेर यायला तयार, पण त्यांच्यावर काहीतरी स्वतःचे पती असतील, भाऊ असेल, नवरा म्हणजे जे काय असतील त्यांचा दबाव कुठेतरी येतो, कारण की त्यांचा काहीतरी व्यवसाय कुठेतरी रताडलेला आहे. आणि या ठिकाणी अनेक सगळ्यांचे व्यवसाय छोटे मोठे. आम्ही या ठिकाणी राहतो म्हणजे प्रत्येक माणूस तुम्ही बघाल पोटाची उपजीविका भागवण्यासाठी एमआयडीसी मध्ये 12 तास काम करतो. तर एमआयडीसी मध्ये तुम्ही आम्हाला फॉर्म भरण्याचं काम चालू आहे संमती घेण्यासाठी, त्याला तुमचा विरोध आहे का? 100% विरोध आहे आमचा. या ठिकाणी आमच्या आया बहिणींची, माझ्या आया माऊलींना विनंती आहे, ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी विरोध जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत तुम्ही समक्ष येत नाही, तोपर्यंत हा तुमचा आपला संघर्ष चालू राहू द्या. हाच सर्वे तुमचा झाला आणि ह्या सह्या झाल्या म्हणजे तुम्ही घराचे सहमत झाले, हा भाग नाही. हे सर्वात मुलांना सगळ्यांना सांगण्याचं माझी विनंती आहे. कारण की याच्यानंतर अनेक प्रकल्प यांच्या बाकी आहेत. याच्यानंतर हाच बिल्डर आहे आणि अनेक ठिकाणी काय ठिकाणी प्रकल्प उभे केलेत, त्यांनी कुठे केलेत, काय केलेत ह्याची पूर्वकल्पना त्या बिल्डरने आपल्याला येऊन देणे काळाची गरज आहे. सगळ्यात पहिली आपली मागणी या ठिकाणी असणार आहे. माहिती नाही की कोणत्या बिल्डरला पसंती दिली आहे, पण या ठिकाणी सध्या संमतीपत्र घेण्याचं काम चालू आहे. संमतीपत्र घेण्याचं काम चालू आहे. कोणत्या बिल्डरसाठी घेण्याचं काम चालू आहे आणि कोण घेतंय किंवा दबाव कोणी कमी? हा, आता सध्या संमतीपत्र घेण्याचं काम चालू आहे, पण आता दबाव काल चालू आहे, कसं चालू आहे हे माहित नाही. आता सध्या या ऑफिसमध्ये बघा अशा प्रकारचे बालाजीनगर मध्ये 2-4 ऑफिस चालू केलेले आहे की त्या ठिकाणी संमतीपत्र घेण्याचं काम चालू आहे. त्या ठिकाणी मग कसं तुम्ही फॉर्म भरताय ती प्रक्रिया तुम्ही बघू शकताय. प्रक्रिया सरकारी आहे का खाजगी आहे या गोष्टी पण तुम्ही बघून पडताळणी करू शकताय. पाठीमागचं एक आधार कार्डचा ऍड्रेस चेंज करून दिला जाईल असं ते हा हा आता हा जो लावलेला आहे फ्लेक्स, हा फ्लेक्स प्रत्येक चौकात आणि प्रत्येक ठिकाणी दुकानावर लावलेला आहे की त्याच्यावर असं नमूद केलेलं आहे की आधार कार्डचा ऍड्रेस हा 2 तासात किंवा 2 दिवसामध्ये लगेच बदलून दिला जाईल. एकंदरीत मग माझा प्रश्न असा आहे की जर आधार कार्डचा ऍड्रेस बदलून जर फेक या इथले रेसिडेन्शियल दाखवायचा प्रयत्न चालू असेल तर मग इथल्या जे स्थानिक आणि जे जुने लोक आहेत मग त्यांचं या ठिकाणी नुकसान आहे. एकंदरीत एसआरएचे जे आयुक्त आहे त्यांना विचारणी केली असता बालाजीनगर एसआरए प्रकल्प दिला आहे का अशी विचारणी केली गेली असता एसआरएचं म्हणणं आहे की बालाजीनगर भोसरीचा कुठलाही प्रस्ताव आतापर्यंत आलेला नाही. मग हे संमतीपत्र कुठला बिल्डर भरत आहे? सध्या बिल्डरचं नाव डिस्प्ले झालेलं नाहीये, पण की जे फॉर्म भरणं चालू आहे तिथल्या स्थानिक लोकांकडून चालू आहे, आणखी त्याचा बिल्डरचं नाव समोर आलेलं नाहीये. त्यामुळे अजून बिल्डरचं नाव आम्हाला सध्या माहित नाहीये. स्थानिक नागरिक म्हणून आमची अशी मागणी आहे की या ठिकाणी जो कोणी काय प्रकल्प चालू असेल त्या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळावं, प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळावं, एवढी आमची मागणी की या घरावर या ठिकाणी 6000 कुटुंबाची संख्या आहे किंवा त्यापेक्षा जास्त पण असतील. एकंदरीत तुमचा एसआरए ला विरोध आहे की संमती आहे? काय नाही, आमचा एसआरएला विरोध आहे असं नाहीये. प्रॉब्लेम असा आहे की या ठिकाणी प्रत्येक गोरगरिबाला घर मिळावं. बालाजीनगर मधील जवळपास 6 ते 7000 लोक आहेत, तर त्या प्रत्येक लोकांना घर मिळावं, घरापासून कुणीही वंचित राहू नये हा आमच्या सर्वांचा या ठिकाणी उद्देश आहे. आपला काय परिचय, नाव काय? नमस्कार, माझं नाव महावीर बनसोडे.